विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुमच्याकडून चांगला स्कोर हवाच आहे, पाहिजेच आहे. ॲट एनी कॉस्ट तुमच्या क्षमता आहे, तुम्ही करू शकताय. आता हे मी कालच बोललोय. कुणाबद्दल माहिती आहे का? माझ्याकडे हॉस्टेलला एक 10-12 मुलं राहायला आहेत. मी ती सगळ्यांना सांगितले, की मला पाहिजेच स्कोर. काही रडायचं नाही. काही म्हणायचं नाही, की माझं झालं नाही. आत्ता सुरुवात केली. आत्ता मी आलोय. मी जे करत होतो. काहीही कारणं सांगायची नाहीत. डोकं दुखतंय, तब्येत ठीक नाही, काही नाही. मला रोज अभ्यास हवाय. मग काय बदल केला पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, क्रॅश कोर्स आहे तुमच्याकडं. ओके. माझ्या एकट्याचा नाही, कुणाचा दुसऱ्याचा क्रॅश कोर्स सुद्धा असेल. मग डेली शेड्यूल आहे आणि हे डेली शेड्यूल कंप्लीट करत असताना ते होत नाहीये. त्याचा तणाव वेगळा येतोय. तर टेस्ट डेली होत नाहीयेत. मग उपाय काय? मी क्लिअरली सांगतोय. आता तुम्ही सगळेच माझे स्टुडंट आहात मला माहिती आहे. म्हणजे मी ऑफलाईन मधल्या मुलांना सांगतोय, जे मी हॉस्टेलच्या मुलांना सांगतोय, हे तुमच्यासाठी पण ॲप्लिकेबल आहे. मी त्यांना कालच सांगितलं होतं, की ॲट एनी कॉस्ट मला सकाळी 5 वाजता तुम्ही क्लासरूममध्ये पाहिजे, अभ्यास करत बसलेलं दिसलं पाहिजे. मी हे असणार आहे तुमच्याबरोबर, मला तुम्ही दिसलं पाहिजे. पण झोपेतनं नाही. आवरलेलं असलं पाहिजे, अंघोळ करून यायचंय फ्रेश. आणि मी तुम्हाला सांगू का, मग सकाळी 5 वाजता ही मुलं येणार. ओके. व्हिडिओज कंप्लीट करणार आणि मला माहिती आहे 8:30 ला आमचं टीचिंग स्टार्ट होणार आहे. मॅथ्सचं लेक्चर आहे, फडतरे सरांचं लेक्चर आहे, बेस्ट लेक्चर आहे. पण 8:30च्या आतच मला गॅरंटी आहे, की 8 वाजेपर्यंतच व्हिडिओ लेक्चर बघण्याचा टास्क त्यांनी कंप्लीट केला असणार आहे. ओके. मग 3 टॉपिक कंप्लीट करायचे आहेत. होतील का? नाही झालं, प्लॅन करूया ना, की निदान ना केमिस्ट्री आणि फिजिक्सचं पोर्शन करण्याच्या ऐवजी मॅथ्स करूया आपण किंवा असं करूया मॅथ्स दुपारी करूया आपण. मॅथ्स दुपारी करूया हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात येतंय का बघा. शांतपणे लक्ष द्या. बरं, सर 5 वाजता उठायचं. मला तर रात्रभर जागायची सवय आहे. मग इथंच मला सांगायचं आहे, की जर तुम्ही पहाटे उठून अभ्यासाला सुरुवात केली ना, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट तो ठरू शकतो. सिरियसली तुमच्या आयुष्याचा तो टर्निंग पॉइंट ठरू शकतोय आणि आपल्याला करायचं आहे. विचार करा, की 8:30 ते 10 वाजेपर्यंत 10:30 पर्यंत मॅथ्सचं एक लेक्चर होणार आहे. त्या लेक्चरमध्ये पण सर भरपूर त्यांच्याकडून पी-वाय-क्यू सॉल्व्ह करून घेतायत. मग मॅथ्सचं इथं लेक्चर होणार असेल, तर चला इथं केमिस्ट्रीचं एक लेक्चर आहे, ते फिनिश करूया. फिजिक्सचं इलेक्ट्रोस्टॅटिक आहे 12th स्टँडर्ड, मग ते फिनिश करूया आपण. बरं, आता हे होत असताना मी तुम्हाला सांगतो नंतरचा प्लॅन कसा हवाय. तुमचा एक ग्रुप पाहिजे बरं का. तुमचा एक ग्रुप पाहिजे आणि तुमच्यात एकमेकात डिस्कशन व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या. मग हे केल्यानंतर दुपारी समजून घ्या तुम्हाला सांगतो. 10 नंतर सुद्धा वेळ आहे. त्यात व्हिडिओ लेक्चरच कंप्लीट करा. जेवल्यानंतर थोडीशी रेस्ट घ्या. मी तुम्हाला सांगतो 45 मिनिटाची रेस्ट घेतली तरी पुष्कळ होते, पुष्कळ. जेवल्यानंतर झोप येणारच आहे. पहाटे उठून अभ्यास केलाय आपण. मग दुपारी थोडीशी झोप घ्यायची आहे आपल्याला. अर्ध्या पाऊण तासाची झोप घ्यायची आहे. अर्ध्या पाऊण तासाची झोप घ्यायची आहे हे लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो अर्ध्या पाऊण तासात झोपमध्ये खूप होईल छान. ओके. अर्ध्या पाऊण तास म्हणजे खूप झाला लक्षात घ्या. ओके. बरं त्याच्यानंतर मी म्हणूया आपण काय ओके. हां. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर दुपारी 3 वाजता तुम्ही जर अभ्यासाला बसला ना, तर 3 वाजल्यानंतर रात्री 9-10 वाजेपर्यंत वेळच वेळ आहे तुमच्याकडं. पुष्कळ वेळ आहे. आलं का लक्षात? मग एक कॉन्फिडन्स येईल. आता मी तुम्हाला बोललो, की मला रिझल्ट हवाच आहे. पण मला पण वाटायला लागलं ना, की रिझल्ट मिळणार आहे आपल्याला. रिझल्ट नक्की मिळणार आहे लक्षात घ्या. का? कारण आत्ताशी सुरुवात आहे आणि मी तुम्हाला सांगतो, की अजून 30+ डेज आहेत बरं का आपल्याकडं. मी एवढी वर्ष शिकवतोय ना, तर मला यावर्षी जाणवायला लागलंय, की तुमचा अभ्यास वाढलाय. तरी काय होतं दरवर्षीचा अनुभव. नवीन मुलगा आला, एखाद्या मुलाने नवीन कोर्स घेतला, की सुरुवातीला तो गडबडून जातो, की त्याला असं वाटतं, की मी आजच सुरुवात करतोय, माझं होईल का? बघा, तसं काही नाहीये. तुम्ही केलेला आहे अभ्यास अगोदर. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्समध्ये 3 फुल लेंथ टेस्ट झालेले आहेत. हो, मला आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्यावर शेअर करायची आहे बरं का लक्षात घ्या. अ, एकलव्य बॅच माहिती आहे तुम्हाला? आपले दिनेश सर एकलव्य बॅच घेतायत. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर सुद्धा घेतायत आणि सोविन सर केमिस्ट्री घेतायत. तर एकलव्य बॅचवर दरवर्षी ना टेस्ट सीरीज अवेलेबल असतात बरं का. तुम्ही चेक करा. मी सरांचा व्हिडिओ बघितला होता. फ्री टेस्ट आहेत. आता मी तुम्हाला खरं सांगू का? मी तुम्हाला एकदा लास्ट टाईम बोललोय, की माझ्या भावाच्या वेळेस ठीक आहे क्लासेस आम्ही घेत नव्हतो. फार पूर्वीची गोष्ट आहे ती लक्षात घ्या. त्यावेळेस मी अनुभवलंय साध्या 10 टेस्ट सीरीज ना ₹10,000 ला असायच्या. काय पाहिजे ती किंमत पहिला घेतली जाईल. नुसते 10 फुल लेंग्थ क्वेशन असायचे फक्त पेपर असायचे. आता तुम्हाला सांगतो नॉमिनल बरेच जण आहेत YouTubeवर दी बेस्ट तुम्हाला टेस्ट सीरीज प्रोव्हाईड करतात. नॉमिनल किंमत आहे
काही तुमचे घरातले नाही म्हणणार नाहीयेत. तुमची तयारी ठेवा फक्त. मी तुम्हाला सांगतो, एकलव्य बॅचवर फ्री टेस्ट आहेत. मी तुम्हाला फुल लेंग्थ फ्री देतोय लक्षात घ्या. फ्री ठेवलं त्या टेस्ट लक्षात घ्या. द्या. हां, तुम्ही कोर्स अफोर्ड करू शकत नाही असं नाहीये. कोर्स घेतल्यावर कंप्लीट कसा करू हा बऱ्याच मुलांसमोरचा प्रश्न असतो बरं का लक्षात घ्या. त्यामुळे कोर्स बरेच जण घेत नाहीयेत. पण मला ना तो बदल करायचा आहे. यावर्षी जास्तीत जास्त मुलं कन्व्हर्ट झालेत. नेक्स्ट इयर मला ना जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे ऑनलाईन लेक्चर पोहोचवायचे आहेत बरं का. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी माझ्या क्लासमध्ये जे टॉपर होते, त्यांना मी सांगितलं होतं क्लिअरली लक्षात घ्या, की ज्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सीरीज अवेलेबल आहे, पण तो चांगला प्लॅटफॉर्म हवा आहे. मी अशी पण लोकं बघितलेत कुठल्यातरी पुस्तकातले कॉपी पेस्ट टेस्ट दिले तर तसं नकोय. ओके, नकोय. तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो एखादं सॉफ्टवेअर जनरेट करत असेल तर काही गोष्ट नाहीये. ते प्रॉपर जनरेट करतं लक्षात घ्या आणि सीईटीला सुद्धा तसेच पेपर असतात. ओके. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की तुम्ही टेस्ट सीरीज द्यायला सुरुवात करा रे. माझा एक स्टुडंट आहे. मी तुम्हाला सांगतो. दुसऱ्या गावावरून तो क्लासला जाऊन येऊन करत होता. एक्झाम नंतर त्यानं ठरवलं घरीच अभ्यास करायचा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण मी शेवटी त्याचा परफॉर्मन्स जेव्हा चेक केला, बघा अजून दिवस आहेत 30 त्यामुळे मला माहिती आहे. माझं प्रत्येकाकडे लक्ष आहे. मी त्या स्टुडंटचा परफॉर्मन्स चेक केला, तर त्यानं दिलेल्या टेस्ट होत्या 0. क्लासमधला चांगला स्टुडंट आहे. शेवटी पालकांना फोन केले. पालक काय म्हणले, "सर त्यानं घरीच बसून अभ्यास करायचं ठरवलं." मी म्हटलं, "ओके, काही इश्यू नाहीये. काही इश्यू नाही. घरी येऊन करू देत. कधीतरी आठवड्यातनं मला येऊ देत. काही प्लॅन डिस्कस करू देत. सगळं ठीक आहे." तो टेस्ट का देत नाहीये? तो टेस्ट का देत नाहीये? त्यावेळेस त्यांच्याकडे पण उत्तर नव्हतं. त्यांना पण तो धक्का बसला. तर मुलाचं काय म्हणणं होतं, की "सर अजून अभ्यास झाल्याचं फिलिंग येत नाहीये. अजून अभ्यास काय झालाय असं वाटतच नाहीये." तर मी तुम्हाला परत सांगतो बाळांनो, तसं कधी वाटणारच नाहीये. कितीही अभ्यास करा सीईटीचा तो कमीच वाटतो ना. त्याच्यावर तुम्ही जो अभ्यास झालाय त्याच्यावर फुल लेंथ टेस्ट द्या. मग येत्या रविवारी आहे परत आपल्या कोर्सवर फुल लेंथ फ्री आहे. 4थी फुल लेंथ टेस्ट आहे. मग अशा आपल्या किती होणार आहेत फुल लेंथ टेस्ट? तर मी तुम्हाला सांगतो, मला तर आता 20 होतील असं वाटायला लागलंय. कारण 1 एप्रिल पासून रोज फुल लेंथ टेस्ट देणार आहे 15 तारखेपर्यंत. होय. रोज लक्षात घ्या. आणि तुम्हाला एवढंच करायचंय, की ती फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर त्याचं एनालिसिस करायचंच आहे. अरे 20 फुल लेंथ टेस्ट म्हणजे 3000 क्वेश्चन झाले. तुम्ही नुसतं फुल लेंथ टेस्टचं एनालिसिस जरी केलं ना, ओके, तरी जे सीईटीची तयारी होईल. चुकून मी जेईई बोलणार होतो. तरी सीईटीची तयारी होणार आहे. पण एनालिसिस करायचं आहे कसं तुम्हाला सांगतो. तो एक क्वेशन नाही सॉल्व्ह करायचा. त्याच्याशी रिलेटेड सगळं करायचं. सगळं करायचं लक्षात घ्या. ओके. सगळे फॉर्म्युले रिवाईज व्हायला पाहिजेत. म्हणजे फुल लेंथ टेस्ट 3 मध्ये पहिलाच क्वेशन ना कॅपॅसिटरशी रिलेटेड होता. मग मी मुलांना काय सांगितलं, मग कॅपॅसिटर सी मग त्याचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय? ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. मग कॅपॅसिटन्सचं युनिट काय? के म्हणजे कोण आहे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर ह्या एका फॉर्म्युल्यावरती 10 ते 12 पी-वाय-क्यूज आहेत. एरिया चेंज करतील, त्यानुसार कॅपॅसिटन्स चेंज होणार आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअरसाठी 1 असतो. त्यात एखादं मीडियम घेतलं की त्याची व्हॅल्यू चेंज होईल. डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्लेट्स ते कमी जास्त होईल. त्यानुसार ही व्हॅल्यू बदलणार ना. कितीतरी क्वेशन्स आहेत शोधा. मग त्याच्यानंतर कॅपॅसिटर इन सीरीज अरेंजमेंट आणि कॅपॅसिटर इन पॅरलल यावर पण आपल्यास प्रश्न होता. त्याचा कॅपॅसिटन्सचा जो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे तो 1/ओमेगा सी म्हणजे 1/2 पाय एफ सी याच्यावरती सुद्धा क्वेश्चन होते. म्हणजे तुम्ही कॅपॅसिटर आला ना, की सगळं आलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला. ओके. म्हणजे अशा पी-वाय-क्यूची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. एक प्रश्न सोडून चालणार नाही. मग तुम्ही 3000 कन्सेप्ट जेव्हा करणार ना, ॲक्चुअली 3000 कराव्या लागतच नाहीत लक्षात घ्या. पेपरमध्ये कॅपॅसिटरचा प्रश्न हा येतो म्हणजे येतोच. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पी-वाय-क्यूचं जेव्हा एनालिसिस कराल ना, मी सांगतो समीर शेखच्या चॅनलवर मी एका टॉपरचा व्हिडिओ बघितलाय. मी तुम्हाला सांगतो त्यानं काय सांगितलं, त्याचं नाव बहुतेक वाघ होतं का मला आठवत नाही बरं का आता. पण त्यानं काय सांगितलं त्या तुमच्या दादानं, की पी-वाय-क्यूच येणार आहेत, फक्त फिरवून येणार आहेत. फिरवून म्हणजे कळालं का? थोडा ट्विस्ट, थोडं चेंज. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे पी-वाय-क्यू सोडवलं कॉन्फिडन्स येणार आहे ना. तर माझ्याकडे ऑफलाईनची मुलं आहेत ना, त्यांनी काल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन सगळं सॉल्व्ह केलं. बायनॉमियल त्याच्या अगोदर प्रोबॅबिलिटी नंतर बायनॉमियल. पी-वाय-क्यूज आम्ही सॉल्व्ह करतोय. शॉकिंगली सांगू का? 21 चे प्रश्न 22 ला, 22 चे 23 ला, 23 चे 24 ला आलेले आहेत. मग पी-वाय-क्यू एवढे रिपीट होणार असतील, तर आमचं कॉन्फिडन्स वाढलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं, की पहिल्या टेस्टला 7 स्कोर होता एका मुलाचा. दुसऱ्या टेस्टला तो 24 का 28 कडे गेला. तिसऱ्यामध्ये तो क्लोज टू 40 गेलेला आहे. 40 नाही झाला, पण वाढतोय ना. पण मी बघितलंय की नॉर्मली मुलांचा स्कोर 50 आहे. पण कधी एकही क्वेशन्स असं तो गेस केलेला नाहीये या मुलांनी. गोळ्या मारल्या तर होईल की 40-70 दिसतील. मग मला खात्री आहे, ही 3 टेस्ट झाल्या. अजून 17 टेस्ट जर दिल्या आपण, तो स्कोर का नाही वाढत जाणार? कुठेतरी एक सॅच्युरेशन पॉइंटला येईल बाळांनो तो स्कोर. पण तो स्कोर तुमचा ग्रेट असणार आहे लक्षात घ्या. मग आता तुमच्या काय लक्षात आलं, की अजून वेळ आहे. होऊ शकतो, मी करू शकतोय.
मला काय करायचंय ठरवून प्लॅन तयार करायचं, की दिवसभर काय करायचं. होत नाही तर मी देतोय रोज तुम्हाला. रोज तुम्हाला कुठले टॉपिक करायचे ते सांगतोय. 3 पैकी 3 पण करू नका रे. फिजिक्सचं बाजूला ठेवा चालतंय मला ते. पण केमिस्ट्री नाही बाजूला ठेवायचं. मॅथ्स करायचंच आहे. मॅथ्स करायचंच आहे आणि मी तुम्हाला सांगतो फिजिक्समध्ये पण करंट इलेक्ट्रिसिटी आहे, ई-एम-आय, एसी सर्किट आहे. हे सगळे टॉपिक फिजिक्समध्ये आहेत इंजिनिअरिंगला बरं का. आणि गंमत मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय. आता थांबा एकदम महत्त्वाच्या पॉइंटवर बोलतो. एकदम महत्त्वाच्या पॉइंटवर शेवटी बोलतोय, की ह्याच्यात कॉन्फिडन्सच येईना झालाय बऱ्याच मुलांना. इंटिग्रेशन बघितलं की भीती वाटते. 3 फुल लेंग्थ असेल अजून इंटिग्रेशन जमेनाच. मी तुम्हाला सांगतो, तर इथून काही दिवसांनी आपल्याला जे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करायचंय ना, प्रॅक्टिस रोजच मग परीक्षेपर्यंत करायची आहे तुम्हाला. ओके. वेक्टर तर झाल्यासारखं वाटतंय ना, मग लाईन प्लेन होईल लक्षात घ्या. मग ते सुद्धा ग्रेट होईल तुमचं लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, छान चाललेलं आहे सगळं. तुम्ही कॉन्फिडेंटली करताय ना, हेच खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर ना एक प्रकारचा तणाव आहे बरं का. त्यातून पहिला बाहेर पडा. त्याशिवाय नाही मिळणार काही. आहे का तुम्ही तणाव घेता तेच कळत नाहीये. स्पर्धेचा तणाव घेता. स्पर्धा कधीही कमी नव्हती बरं का. आमच्या वेळेस पण ती स्पर्धा भरपूर होती. आमच्या अगोदर पण ती स्पर्धा नेहमी असतेच. आता असं समजू नका की तुमच्या वेळेसच कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. नाही. पहिल्यापासून स्पर्धा असते. मग आपण स्वतःशीच इम्प्रूव्हमेंट करत राहिलो, की बरोबर आयुष्यात यशस्वी होतो. बरं मी आता आमच्या हॉस्टेलच्या मुलांना काय सक्तीचं केलंय, सकाळी 5:00ला उठून अभ्यासाला सांगितलंय. मग अशी मी दरवर्षी सांगतो, भरपूर मुलं असतात, की सुरुवात करतात. मग आता काय करूया? तर मी तुम्हाला सांगतो, की शेड्यूलनुसार तुम्ही आज फिजिक्सचा तुम्ही ठरवलेला कुठलातरी एक टॉपिक, केमिस्ट्रीचा एक टॉपिक, मॅथ्सचा एक टॉपिक करण्याचा प्रयत्न कराच. त्याचबरोबर जे टॉपिक कराल त्याच्या टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. दिनेश सरांच्या व्हिडिओवरती कुठल्या टेस्टचं काय टाईम टेबल आहे ते चेक करा. ऑब्व्हियसली दिनेश सर मॅथ्सच्या रोज टेस्ट देणार आहेत तुम्हाला. मग आज कुठली टेस्ट आहे बघा, ती न चुकता द्या. न चुकता द्या भावानो. बिलकुल घाबरू नका. टेस्ट ही दिलीच पाहिजे. मी ऑफलाईनमध्ये सगळ्या मुलांना टेस्ट द्यायला लावणार आहे. ओके. अजून कुठे फ्री टेस्ट अवेलेबल असतील त्या पण द्या. आपल्या टेस्ट रविवारी फ्री असतात ती पण द्या. आणि एवढं करा रे बाळांनो, म्हणजे रिझल्ट नक्की चांगला लागेल. मग ठीक आहे. मग आता पाहिजेच मला रिझल्ट तुमच्याकडून. तुम्ही मला तो रिझल्ट देणार आहात. कमेंटमध्ये सांगा तसं, की येस तुम्ही म्हणाल तसं मी करून दाखवतोय. मग काही काळजी नाही मला. ऑल द बेस्ट.